साहिबजादा फरहानने मैदानात AK-47 चालवल्यावर सूर्यकुमार यादवने तिकडेच कंबरड्यात लाथ घालायला पाहिजे होती. संजय राऊत संतापले. आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झालाय. या सामन्यात भारताने नेहमीप्रमाणे पाकिस्तानला चारी मुंड्यात चीत केलेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान याने काल अर्धशतक झळकवल्यानंतर केलेले सेलिब्रेशन टीकेचा विषय ठरते आहे. अर्धशतक झाल्यावर साहिबजादा फरहान याने त्याची बॅट हवेत रायफलसारखी धरून गोळ्या झाडल्याची ॲक्शन केली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाचे अंधभक्त भारतीय खेळाडूंनी कशा प्रकारे पाकिस्तानशी शेकहँड केला नाही हे कौतुकाने सांगत आहेत. मात्र काल साहिबजादा फरहान याने मैदानात जो प्रकार केला त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी त्याच्या कंबरड्यात लात मारायला हवी होती असे संतप्त उद्गार संजय राऊत यांनी काढले आहेत. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काल भारत पाक सामना खेळला गेला. साहिबजादा फरहान या खेळाडूने त्यांचं अर्धशतक झाल्यावर मैदानातच AK-47 हातात धडाधड गोळ्या झाडतात तशी ॲक्शन केली. त्यांनी दाखवले की आमच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये तुमच्या 26 नागरिकांना अशा प्रकारे गोळ्या घालून ठार मारलं. त्यांनी भारताला डिवचलंय, शहीदांचा अपमान केले. मात्र भाजपच्या अंधभक्तांना भारत आणि पाकच्या खेळाडूंची शाब्दिक चकमक आणि सूर्यकुमार यादवने कशा प्रकारे शेकहँड केला नाही याचंच कौतुक आहे. हे इतरांनी केलं असतं तर भाजपाने रस्त्यावर उतरून थैथयाट केला असता. पण आता भाजपचे नेतेही पाकिस्तान विरोधी बोलायला घाबरत आहेत अशी खरमरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले एक चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे, शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे. साहेबजादा म्हणजे आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहजादे एकच आहेत ते. हां, तर या साहेबजादा ना काय साहेबजादा फरहाननं त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ॲक्शन केली ती कोणासाठी, का? त्याने दाखवलं की अशाच प्रकारे AK-47चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगावमध्ये तुमच्या 26 निरपराध लोकांना ठार केलं. हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार यादव यानं म्हणे पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेकहँड केलं नाही, त्याचं काय कौतुक मोठं. मग काल ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहिबजादा फरहान आहे ना त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे. कळलं? हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे. मी तर आज म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत. जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे. इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात. जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं, पण आता जय शहाला तरी द्या. दे दो जय शाह को भारत रत्न, इतना बड़ा काम कर रहे हो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.